हॅलो फ्रेंड्स, आज आपण व्हेक्टर्स हा जो चॅप्टर आहे पुढचा अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर, अतिशय महत्त्वपूर्ण चॅप्टर जो आहे त्याची आज आपण सुरुवात करणार आहे। हा जो आहे तो 12 मार्क्सला आपल्याला बोर्ड एक्झामिनेशनला आहे आणि अतिशय सुंदर आणि अतिशय सोपा आणि मार्क्स सहज मिळवून देणारा हा चॅप्टर आहे। तर या चॅप्टरची आपण सुरुवात करूया। तर लक्षात घ्या, अतिशय सुंदर व्यवस्थित तुम्हाला व्यवस्थित प्रत्येक गोष्ट समजून सांगतो। यातली आउट ऑफ मार्क्स या वेक्टर मधली तुम्हाला मिळाली पाहिजे, कारण वेक्टर जर का तुम्हाला समजला तर वेक्टरवर डिपेंडेंट पुढे लाईन आहे, त्याच्या पुढे प्लेन आहे, त्यामुळे हे तीन चॅप्टर लाईन, प्लेन आणि हा वेक्टर हे तीन चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल। एकच कन्सेप्ट असतो। आता बघा, तुम्हाला पहिल्यांदा अगदी बेसिक वेक्टरची माहिती सांगतो। हा ए बार दिलेला आहे। व्हॉट इज ए बार? तर ए बार इज अ पोझिशन वेक्टर ऑफ कॅपिटल ए। ए बार हा जो असतो, समजा तुम्हाला असं दिला असेल 2 3 4 असा जर पॉईंट दिला असेल, एक कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले असतील, तर त्याला आय जे के जोडला की त्याचा पोझिशन वेक्टर मिळतो। अगदी सिंपल भाषेत सांगतो, पोझिशन वेक्टर मीन्स इट इज इन द डायरेक्शन ऑफ द ए पॉइंट फ्रॉम द ओरिजिन पासून पोझिशन, याचा पोझिशन वेक्टर लक्षात घ्या। पोझिशन याचा अर्थ ओरिजिन पासून किती कुठल्या डायरेक्शनला आहे, कोणत्या डायरेक्शनला आहे, इन विच डायरेक्शन दॅट पॉइंट फ्रॉम द ओरिजिन, that is called a position, and vector that shows by the vector is called position vector. Suppose it is a origin, it is a point A, and that direction shown by the OA, that is OA bar, that is called A bar. That is called A bar. A bar is the position vector. OA bar shows the A bar vector. Just like this, OB bar. Suppose take another point B, and that B bar in this direction. That B bar is the position. That is, we can write that OB bar equal to B. OB bar, O means from the origin. That point situated and in the direction, that is called position vector. So तुम्हाला देताना काय देतात? पोझिशन वेक्टर्स देतात। ए बार आणि बी बार हे पोझिशन वेक्टर दिले। मग तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? ए कॅप मीन्स युनिट वेक्टर, बी कॅप युनिट वेक्टर, ए बार डॉट बी बार डॉट प्रोडक्ट, ए बार क्रॉस बी बार क्रॉस प्रोडक्ट, मॉड्युलस ऑफ ए बार क्रॉस बी बार, त्याचा मॉड्युलस घ्यायचा। म्हणजे ए बार क्रॉस बी बारचा मॉड्युलस घ्यायचा, ए बार क्रॉस बी बारचा युनिट वेक्टर घ्यायचा, ए बार प्लस बी बारचा युनिट वेक्टर, ए बार मायनस बी बारचा युनिट वेक्टर, अँगल बिटवीन। म्हणजे एवढ्यावर तुम्हाला युनिट वेक्टर्स दिल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर 9 छोटे छोटे क्वेश्चन्स, हे 1 मार्कचे क्वेश्चन्स अपेक्षित आहेत। लक्षात घ्या, अतिशय सोपं। आणि हे जे ह्या बेसिक पार्ट जर आपण समजून घेतला तर पुढे आपल्याला एक्झाम्पल सोडवायला सोपं जाणार आहे। तर आता बघा, लक्षात घ्या किती सोपं। तर पहिल्यांदा आपण ए कॅप शोधून काढू, आन्सर सुरुवात करून द्यायची। आता ए कॅप म्हणजे काय? तर ए कॅप मीन्स ए बार डिवायडेड बाय मॉड्युलस ऑफ ए बार। हा फॉर्म्युला तयार करतो, ए बार डिवायडेड बाय मॉड्युलस ऑफ ए बार। ए कॅप मीन्स ए युनिट वेक्टर, ए कॅपचा अर्थ काय? युनिट वेक्टर, त्याला ए कॅप म्हणतात। युनिट वेक्टर म्हणजेच काय झाला? ए कॅप झाला। युनिट वेक्टर म्हणजेच काय झाला? ए कॅप झाला। आणि मग ए कॅप तो फाइंड कसा करायचा? तर ए बार डिवायडेड बाय मॉड्युलस ऑफ ए बार। आता बघा, ए बार तुमच्याकडे आहेच, हे सगळं फॉर्म्युला लक्षात ठेवायचं। मग ए बार असेल तर ए बार डिवायडेड बाय मॉड्युलस ऑफ ए बार, बी बार असेल तर बी बार डिवायडेड बाय मॉड्युलस ऑफ बी बार, सी बार असेल तर सी बार डिवायडेड बाय मॉड्युलस ऑफ सी बार। काय तुम्हाला वेक्टर दिलेलं आहे त्याच्यावर डिपेंड। एन बार दिला असेल तर एन बार डिवायडेड बाय मॉड्युलस ऑफ एन बार। अशा पद्धतीने तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व करता येईल, युनिट वेक्टर काढता येईल। तर हे बघा, ए बार डिवायडेड बाय मॉड्युलस ऑफ ए बार। आता ए बार तुमच्याकडे काय आहे बघायचं, ते लिहायचं। 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप डिवाइड मॉड्युलस ऑफ ए बार मीन्स, आता हे कॅप हे जे आहे
ही युनिट आय जे की युनिट वेक्टर्स असतात ते तुमच्या फिजिक्समध्ये तुम्हाला कंप्लीट समजून सांगितलं गेलं असणार आहे. ते एक्स डायरेक्शनच्या एक्सच्या डायरेक्शनला असणारे युनिट वेक्टर आय कॅप, वायच्या डायरेक्शनला असणारे युनिट वेक्टर जे कॅप आणि केच्या झेडच्या डायरेक्शनला असणारे झेड ॲक्सिसच्या डायरेक्शनला असणारे के कॅप. अशा पद्धतीने युनिट वेक्टर्स असतात. तर त्याचा आपण मॉड्युलस घ्यायचं म्हणजे काय करायचं बघा. ए बार आहे तसाच दिला आणि त्याचा मॉड्युलस घ्यायचा म्हणजे काय, आय चा कोएफिशियंट जो आहे त्याचा स्क्वेअर ऑफ कोएफिशियंट ऑफ आय प्लस स्क्वेअर ऑफ कोएफिशियंट ऑफ जे प्लस कोएफिशियंट ऑफ स्क्वेअर ऑफ कोएफिशियंट ऑफ के. स्क्वेअर ऑफ coefficient of I, square of coefficient of J, square of coefficient of K. That is the first example. लक्षात आलं का. ए बार आहे तसा लिहा आणि अंडर रूट 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर त्यांची स्क्वेअर करून ॲडिशन करू. 2i प्लस 3j प्लस 4k डिवाइड अंडर रूट 2 square is 4, 3 square is 9, 4 square is 16. Therefore, 2i plus 3j plus 4k divided by 16 plus 9 root 29 is called a cap. It is called a unit vector of A. Unit vector of means A cap. A हा पॉइंटचा युनिट वेक्टर. आता युनिट वेक्टर म्हणजे काय, जर द वेक्टर हॅविंग द मॅग्निट्यूड 1 इज कॉल्ड युनिट वेक्टर. 1 into 10, 1 into 5. जसं आपण 10 जर लेंथ जर मॅग्निट्यूड जर 10 जर म्हटलो तर 10 आपण कसं एक्सप्रेस करू शकतो. 1 into 10 मीन्स 10. 5 जर मॅग्निट्यूड असेल तर 1 into 5. सो दॅट 1 युनिट वेक्टर इज इन द डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, दॅट इज युनिट वेक्टर. इन द डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस, दॅट इज युनिट वेक्टर. So A unit is the 2i plus 3j plus 4k by 29. हा जर त्या A या वेक्टरचा युनिट वेक्टर, याला जर मॅग्निट्यूड दिली असती हॅविंग मॅग्निट्यूड 10 तर 10 ने फक्त मल्टिप्लाय करायचं. A कॅप 10 A कॅप इक्वल टू 10 into ऑल दिस. मॅग्निट्यूड दिली तरचा विषय, नंतर पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण मॅग्निट्यूडचा विषय पाहू. आता फक्त कॅपचा विषय पाहू. जमलं. हे झालं A कॅप. ए कॅप किती मिळालं 2i प्लस 3j प्लस 4k डिवाइडेड रूट 29. हे रूट 29 आपण ह्यालाही डिवाइड करू शकतो, यालाही डिवाइड करू शकतो, असंही एक्सप्रेस करू शकतो आपण. ए कॅप इक्वल टू 2i दॅट इज रूट 29 प्लस 3j दॅट इज रूट 29 प्लस 4 डिवाइड रूट 29k असं आपण एक्सप्रेस करू शकतो. लक्षात असं जर एक्सप्रेस केलं असं जर ठेवलं तरी चालेल. समजलं तुम्हाला. ए कॅप लक्षात आला तुमच्या. सिमिलरली बी कॅप आपण तसाच बी कॅप आपण सॉल्व्ह करूया. बी कॅप इक्वल टू बी बार डिवाइडेड बाय मॉड्युलस ऑफ बी बार. सेम सिमिलर. आता बघा काय अवघड नाही. सिमिलर बी कॅप घ्यायचा आय प्लस जे प्लस के बी बार अंडर रूट 1 स्क्वेअर कोएफिशियंट ऑफ आय नाही म्हणजे 1 स्क्वेअर. आय जे के घ्यायचे नाही, फक्त त्याच्या कोएफिशियंटची स्क्वेअर लक्षात घ्या. कोएफिशियंट स्क्वेअर इक्वल टू आय प्लस जे प्लस के डिवाइडेड बाय अंडर रूट 3. फिनिश. दॅट इज ए कॅप बी कॅप इक्वल टू 1. इथं याचा कोएफिशियंट 1 आहे. 1 बाय रूट 3 आहे असं जे एक्सप्रेस करू शकता. 1 बाय रूट 3 जे एक्सप्रेस करू शकता आणि 1 बाय 3 रूट 3 के एक्सप्रेस करू शकता. इट इज द बी कॅप. समजलं का बघा बरं. ए कॅप बी कॅप समजलं. एवढं जर तुमच्या लक्षात आलं असेल याला म्हणायचं युनिट वेक्टर. ए चा युनिट वेक्टर, बी चा युनिट वेक्टर. ए कॅप बी कॅप. आता आपण ए बार आणि बी बारचा डॉट प्रोडक्ट काढू. डॉट प्रोडक्ट म्हणजे त्याला आपण स्केलर प्रोडक्ट म्हणणार आहे. त्याला काय म्हणणार आहे आपण स्केलर. थर्ड पॉइंट आपला असा आहे स्केलर प्रोडक्ट. हे वर्ड मध्ये झालं त्याला आपण डॉट प्रोडक्ट म्हणतो. ए बार डॉट बी बार. डॉट प्रोडक्ट बी म्हणतो. डॉट प्रोडक्टलाच स्केलर प्रोडक्ट म्हणतो. डॉट प्रोडक्टलाच स्केलर प्रोडक्ट म्हणतो. ए बार डॉट बी बार.
आणि मग तो ए बार डॉट बी बार मीन्स हा ए बार आहे तसा लिहून घ्यायचा, ए बार आहे तसा लिहून घ्यायचा 2i 3j प्लस 4k डॉट बी बार आहे तसा लिहून घ्यायचा i प्लस जे प्लस के इक्वल टू ए बार डॉट बी बार 2i प्लस 3j प्लस 4k i प्लस जे प्लस के. आता याची मल्टिप्लिकेशन करायचं, यांची काय करायची. आता हे डॉट प्रोडक्ट घ्यायचा म्हणजे काय करायचं हे पहिला समजून घ्या. डॉट प्रोडक्ट घेणे म्हणजे कोएफिशिएंट ऑफ i इंटू कोएफिशिएंट ऑफ i, कोएफिशिएंट ऑफ i इंटू कोएफिशिएंट ऑफ i, कोएफिशिएंट ऑफ j इंटू कोएफिशिएंट ऑफ j आणि कोएफिशिएंट ऑफ k इंटू कोएफिशिएंट ऑफ k. That is 2 into 1 plus 3 into 1 plus 4 into 1 equal to 2 plus 3 plus 4, it is the 9. That is called a dot product or scalar product. याला म्हणायचं डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट. लक्षात घ्या, स्केलर प्रोडक्ट, डॉट प्रोडक्ट फक्त लक्षात ठेवा. डॉट प्रोडक्ट मीन्स आणि बऱ्याच ठिकाणाला पुढे आपल्याला लागणार आहे त्या पूर्ण वेक्टर चॅप्टरमध्ये. त्यामुळे डॉट प्रोडक्ट इज अ बेसिक पॉइंट. डॉट प्रोडक्ट मीन्स i the coefficient of i into coefficient of i plus coefficient of j into coefficient of j plus coefficient of k into coefficient of k. That is the 2 into 2 plus 3 plus 4, 2 plus 3 5 plus 4 9. That is the coefficient, that is the dot product. It is called the dot product. It is called the scalar product. डॉट प्रोडक्ट मीन्स समजलं का बघा, हे सर्वांना लक्षात आलं का बघा. आणि पुन्हा एकदा बघा, ए बार डॉट बी बार असे डॉट म्हटले की आय कोएफिशिएंट, आय चे कोएफिशिएंटची मल्टिप्लिकेशन, जे च्या कोएफिशिएंटची मल्टिप्लिकेशन, के च्या कोएफिशिएंटची मल्टिप्लिकेशन, यांची काय ॲडिशन सबट्रॅक्शन होत असेल ते आन्सर तुमचे येणार आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट क्रॉस प्रोडक्ट. याला क्रॉस प्रोडक्ट म्हणतात. क्रॉस प्रोडक्ट याला क्रॉस प्रोडक्ट म्हणतात. त्याला ए बार क्रॉस बी बार असं म्हणणार आहे. आणि हे एक अतिशय बेसिक पॉइंट आहे. जसा डॉट प्रोडक्ट बेसिक आहे तसाच हा सुद्धा बेसिक आहे. डॉट प्रोडक्ट बेसिक आहे तसाच हा सुद्धा बेसिक आहे, लक्षात ठेवा. मग क्रॉस प्रोडक्ट मीन्स काय, तर क्रॉस प्रोडक्ट मीन्स ए बार क्रॉस बी बार. मग कसा प्रोफाईल करायचा, तर फर्स्ट जी रो असतात, हा जो रो आहे तो फर्स्ट त्यामध्ये आय जे के लिहायचं. बघा, क्रॉस प्रोडक्ट काढा म्हटलं कशाच असू दे, ए बार क्रॉस बी बार असू दे, सी बार क्रॉस डी बार असू दे, काय तुम्हाला जे नोटेशन देतील त्यांचा क्रॉस प्रोडक्ट तुम्हाला काढायचा असेल तर काय करायचं, पहिल्या रो मध्ये आय जे के म्हणायचं. दुसऱ्या रो मध्ये सेकंड जी रो आहे त्या सेकंड रो मध्ये ए बारचे कोएफिशिएंट इथे ए बार आहे बघा 2 3 4 आणि बी बारचे कोएफिशिएंट 1 1 1. ए बारचे कोएफिशिएंट आणि बी बारचे कोएफिशिएंट लिहून घ्यायचे. आणि आपली नेहमीची जी मेथड आहे मॅट्रिक्स सॉल्व करण्याची ती सॉल्व करायची. कशी मॅट्रिक्स सॉल्व करतो बघा आपण, फर्स्ट एलिमेंट असा रो वाईज आपण मॅट्रिक्स सॉल्व करूया, म्हणजे डिटरमिनंट सॉल्व करूया बघा. तर आय ॲज इट इज आय घ्यायचा, हे रो डिलीट करायचा, हा कॉलम डिलीट करायचा, हे 4 एलिमेंट्स जातील त्यांची मल्टिप्लिकेशन फक्त आपण डायरेक्ट करूया का 3 4 1 1 मायनस करूया, डायरेक्ट नको. हा आय एलिमेंट घेतला, हे रो सोडून दिला, हा कॉलम सोडून गेला, 3 4 1 1 असे 4 एलिमेंट घेतले. सेकंड एलिमेंट घेताना नेहमी जे म्हणायचं, सेकंड एलिमेंट घेताना नेहमी जे म्हणायचं. लक्षात घ्या, डिटरमिनंट सोडण्याची मेथड, हे डिटरमिनंट सोडवलं की मला मॅट्रायसिस मध्ये उपयोगी पडेल आणि ह्यात भरपूर वेळा उपयोगी पडेल, ह्यात प्लेन मध्ये लाईन मध्ये भरपूर उपयोगी पडेल. त्यामुळे डिटरमिनंट कसा सॉल्व करायचं समजून घ्या. आय घेतला, रो सोडून द्या, रो विचारात घेऊ नका, कॉलम विचारात घेऊ नका, 4 एलिमेंट राहतात विचारात घ्या, असे मांडा. सेकंड एलिमेंटला मायनस घ्यायचं, सेकंडला हे इग्नोर करा, ह्याच्या वेळी इग्नोर करा, हे 4 एलिमेंट राहतात, प्लस के
के म्हटलं की हे सोडून द्या, हे सोडून द्या, 2 3 1 1 असे तुम्हाला तयार झालं. बघा सॉल्व करायचं. नेहमीची आपली 10 ची मेथड आय इंटू ब्रॅकेट असं क्रॉस करायचं. 3 इंटू 1 3, 4 इंटू 1 4. लक्षात घ्या या दोघांची अशी क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिला अशी करायची. 3 इंटू 1 मायनस म्हणायचं. मायनस हा सिस्टीम मधला मायनस म्हणजे आपल्या मेथड मधला मायनस. मायनस 1 इंटू 4 मायनस जे यांची मल्टिप्लिकेशन 2 मायनस 4 प्लस के 2 मायनस 3 आणि मग काय येते बघूया आपण. 3 मायनस 4 1 बिगरचं साईन मायनस आय मायनस 1 आहे. 1 नाही दिला तरी चालेल किंवा लिहिला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही. मायनस आय मायनस 4 प्लस 2 मायनस 2 मायनस 4 प्लस 2 मायनस 2 मायनस 2 मायनस मायनस प्लस 2j and 2 minus 3 is minus 1, that is 1k only k minus 1k minus 1k 1 नाही ना ते चालतं ते आपण सपोजच करायचं. हा झाला तुमचा ए बार क्रॉस बी बार. लक्षात येते का बघा हा तुमचा काय झाला ए बार क्रॉस बी बार तयार झाला. आणि मग ए बार क्रॉस बी बार जर तयार झाल्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला विचारलेला आहे मॉड्युलस ऑफ ए बार. हा 4th पॉईंट झाला. आणि आता 5th पॉईंट आहे फिफ्थ पॉईंट आहे मॉड्युलस ऑफ ए बार क्रॉस बी बार. मॉड्युलस ऑफ आणि मॉड्युलस कसं काढायचं आताच आपण बघितलं. पुन्हा जर मॉड्युलस काढायचं आहे तर ए बार क्रॉस बी बारचा मॉड्युलस काढायचा असतो. ए बार क्रॉस बी बारचा मॉड्युलस. ए बार क्रॉस बी बार तुमचं काय आलेलं आहे मायनस 1 आहे मायनस मायनस प्लस 2j अँड मायनस 1k. मग यांचे मॉड्युलस मीन्स काय. मॉड्युलस म्हणजे यांच्याच कोइफिशियंटच्या स्क्वेअरचे ॲडिशन. मीन्स आयचा कोइफिशियंट मायनस 1 त्याचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर त्याचा 2चा स्क्वेअर अँड मायनस 1चा स्क्वेअर. आणि हे जे काय आन्सर येईल ते तुमचा आन्सर 1 प्लस 2चा स्क्वेअर 4 प्लस 1 इट इज द √6 इज द मॉड्युलस ऑफ ए बार क्रॉस बी बार. हे 5thचं आन्सर झालं बघा ए बार क्रॉस बी बार. ए बार क्रॉस बी बारचं काय झालं 5thचं आन्सर झालं. आता त्यांनी प्रश्न पुढे विचारलेला आहे 6th. बघा आता लक्षात 6th क्वेश्चन विचारलं आहे. 6th क्वेश्चन विचारला आहे ए बार क्रॉस बी बारचा युनिट मॅट्रिक्स करा. ए बार आणि बी बारचा युनिट मॅट्रिक्स करा. सिंपल आहे. तुम्ही आता ए बार क्रॉस बी बार काढलेलाच आहे आणि त्याचाच मॉड्युलस काढलेला. आपला फॉर्म्युला कसा असतो त्याचा युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय करतो आपण ए बार डिवायडेड बाय मॉड्युलस ऑफ ए बार. त्याचा मॉड्युलस म्हणजे याचा युनिट म्हणजे कसं काढतो बी बार डिवायडेड बाय मॉड्युलस बी बार. तसं ए बार क्रॉस बी बारचा मॉड्युलस का युनिट मॅट्रिक्स काढायचा आहे तुम्हाला. याचा अर्थ हे आहे तसं लिहायचं मायनस आय प्लस 2j मायनस के आहे तसं लिहायचं आणि त्याचाच मॉड्युलस आपण तयार केलेला आहे √6 हे त्याचं आन्सर. म्हणजे तुम्हाला जर सेपरेट हे विचारलं तर तुम्हाला पहिला हे फाइंड करायला पाहिजे नंतर हे फाइंड करायला पाहिजे पण फॉर्म्युला म्हणून आन्सर करायला पाहिजे. आता हे आपल्याकडे ऑलरेडी आहे म्हणून आपण तेच घेतलं आणि मॉड्युलस सुद्धा तेच घेतलं आणि हे त्याचा आन्सर. म्हणजे ए बार क्रॉस बी बार आलेला आहे तो न्यूमरेटरला मांडायचा आणि मग त्याचा मॉड्युलस घ्यायचा. म्हणजे याचा फॉर्म्युला जर तुम्हाला मांडायचा झाला तर असं होतो ए बार क्रॉस बी बार डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ ए बार क्रॉस बी बार असा फॉर्म्युला होईल. आणि मग त्याची व्हॅल्यू पुट आउट करायची. ए बार क्रॉस बी बारची आता मग मी मांडल्याप्रमाणे मायनस आय प्लस 2j मायनस के डिवायडेड बाय √26 हे आन्सर करायचं. √6 रूट काय आले 6 हे त्याचं आन्सर. हा झाला तुमचा 6वा क्वेश्चन. समजलं बघा. आता 7वा क्वेश्चन. 7वा समजलं तुम्हाला. एक क्वेश्चन समजून घ्या. डॉट प्रोडक्ट कसा करायचा, क्रॉस प्रोडक्ट कसा करायचा, मॉड्युलस कसा काढायचा, त्याचा युनिट कसा काढायचा आणि त्या दोघांच्या आता 7th क्वेश्चन. हा झाला तुमचा
पुन्हा पुन्हा तो क्वेश्चन व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघत असाल तेव्हा व्हिडिओ पुन्हा 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 रिपीट करून बघा. तुमच्या लक्षात येईल की काय की आपल्याला आता आपल्याला विचारलेलं आहे ए बार प्लस बी बार. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढचा जो पार्ट आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ओके, हा व्हिडिओ मोठा होतोय एवढाच पार्ट समजून घ्या.